उदयन महाराजांचं योगदान आहे। आता तुमच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी प्रत्येकाच्या भावना आहेत त्या आम्ही सगळ्यांनी आपण ऐकल्यात आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा कदम यांच्याशी माझ्या अगोदर तुम्ही काहीतरी भरपूर चर्चा केलेली आहे आणि मी आपलं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर आज जाऊन त्यांच्याशी बोलत होतो, परंतु तुमच्या भावना तीव्र होत्या म्हणून मी परत या ठिकाणी आलो। माझे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, तुमच्या भावना रास्त आणि योग्यच आहे की छत्रपती घराण्यातील ज्या वेळेला आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या गादीचं नाव त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की तुम्ही ठरवा कुठनं तुम्ही उभं राहायचं आणि लोकांना जिल्ह्यातीलच नव्हे राज्यामध्ये देशामध्ये छत्रपती उदयन महाराजांचं नाव अग्रक्रमानं त्या ठिकाणी घेतलं जाईल। परंतु उदयन महाराज सकाळी काय मंत्री महोदयांशी बोललेत, त्यांचा फोन आला होता, फोनवर संपर्क साधला, त्यावेळेला पंकज चव्हाण होते, संग्राम बर्गे, आम्ही सगळी त्यांच्या बरोबर होतो महाराज साहेबांनी। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ज्या वेळेला एखादा लढा आपण उभा करतो, छत्रपती उदयन महाराजांनी संघर्षातून सर्व उभं केलं। संघर्ष उदयन महाराजांना नवा नाहीये। काल आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब सातारमध्ये किसान मोर्चाच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं आले होते। त्या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी आमची जवळजवळ 12:30 वाजेपर्यंत कोर कमिटीची मीटिंग झाली। त्या कोर कमिटीमध्ये एकमतानं मागणी करण्यात आली की हा मतदारसंघ बीजेपीला सुटला पाहिजे। त्याच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी तुला आपल्या सर्वांना माहित असणं पाहिजे म्हणून मी सांगतो की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे गेल्या वेळेला सिटिंग खासदार होते, त्या खासदार मतदारसंघातीलच उमेदवारांना ज्यांना घोषित करायचे त्यांची नावं घोषित झालेली आहेत। या महायुतीमध्ये दुसरे जे 2 पक्ष आपल्या युती बरोबर आहेत त्यांना समावेश करून घेत असताना त्यांच्या वरिष्ठ लेवलला ज्या काही चर्चा झाल्या असतील त्यानुसार आता बैठकी चालू आहेत। उद्या या संदर्भात ज्या इतर पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले होते त्या जागेविषयीची उद्या बोलणी होणार आहे। उद्या तिन्ही पक्षाचे प्रमुख मंडळी त्या ठिकाणी बसून निर्णय घेणार आहेत। आपला मुद्दा रास्त योग्य की तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या पुढे आलंय आणि त्या भावना खरोखर तीव्र आहेत, काही गोष्टीची वस्तुस्थिती असेल, तिचा उहापोह होईल, नक्की कोण त्यात जबाबदार आहे त्याला पक्ष सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे वरिष्ठ सुद्धा कोणालाही गय करणार नाही। त्यामुळं कुणी हवालदिल होऊ नका। उदयनराजे एवढे स्वस्त आणि सहज नाहीत, सगळ्यांनी आपण समजून घेतलं पाहिजे। ज्या छत्रपतीच्या नावावर संपूर्ण पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारणाला सुरुवात करतात। आदरणीय आपलं सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी सांगितले की आदरणीय मोदी साहेब हे छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालण्याचं काम करतात, म्हणजे उदयन महाराजांना सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत। आपल्या भावना तीव्र असणं साहजिक आहे, पण तरी सुद्धा छत्रपती उदयन महाराजांशी बोलणी करून मगच तुम्ही टोकाचं पाऊल उचला अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आज या ठिकाणी प्रवीण दसकेंनी अत्यंत मुद्देसूद मांडणी केली। कुणी ठरवायचं, कुणी सांगायचं की उदयन महाराजांना त्या ठिकाणी, अरे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवारच उदयनराजे आहे। त्यामुळं एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रियेमध्ये मागणी करणं आपलं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे। एखाद्याने कुणी मागणी केली असली तर आपण एवढं हवालदिल व्हायची कारण नाही। ठीक आहे, काही ठिकाणी छत्रपती उदयन महाराजांनी निसंकोचपणे राजकारण करत असताना त्यांना कितीतरी त्यागाला सामोरं जावं लागलं। अशा वेळेला त्यांच्याकडून अपेक्षित असतं आपल्याला की बाबा त्यांच्याकडून महाराजांना पूरक अशा गोष्टी घडल्या पाहिजेत।
परंतु ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा चर्चा होईल. माझी सगळ्यांना विनंती आहे की आज दिवसभरामध्ये बरेचसे फोन आले, म्हणजे जिल्ह्यातूनच नव्हे संपूर्ण राज्यातून देशातून जे महाराजांच्यावर नितांत प्रेम करतात. कारण दिल्लीला गेल्यानंतर महाराजांच्या भेटी दरम्यान वेगवेगळ्या राज्यातली लोक त्या ठिकाणी राजे राजवाडे असतील किंवा मोठी मोठी घराणी असतील त्या ठिकाणी महाराजांच्या भेटीला आल्यानंतर आमच्या ओळखी झाल्या. त्या ओळखीतून आम्हाला सगळ्या ठराविक मंडळींना फोन येत आहेत की नेमकं काय झालं. तर मला वाटतंय आपण सर्वांनी उद्यापर्यंत वाट बघायला काय हरकत नाही. रितसर नियमानुसार आज दिवसभरामध्ये प्रत्येक विधानसभेच्या प्रमुखांशी चर्चा झालेली आहे आणि प्रत्येक विधानसभेच्या प्रमुखांशी चर्चा होत असताना सगळ्यांच्या भावना छत्रपती उदयन महाराजांच्या बरोबर आहे. आणि ज्या लोकशाहीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ अर्धा महिलांचं मतदान आहे, अर्ध्या महिलांच्या प्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा सुरभिताई भोसले यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत शिस्तबद्ध प्रिय असा त्या ठिकाणी मेळावा संपन्न झाला. प्रत्येक गावातील एक महिला होती, प्रत्येक गावातील, आणि मग इतर महिला, म्हणजे प्रत्येक गावच्या प्रतिनिधी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी काम करणाऱ्या प्रतिनिधी त्या ठिकाणी होत्या आणि त्यांना त्या ठिकाणी छत्रपती उदयन महाराजांच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी सन्मानित केलं होतं. आणि त्यावेळेला त्यांच्या प्रतिक्रिया स्वतःहून आल्या होत्या आणि सर्व तमाम महिलांच्या वतीनं सुरभिताईंनी उदयन महाराजांची उमेदवारी त्या ठिकाणी मागणी केलेली. आणि अशा ज्या गोष्टी आहेत, आपण लोकशाही पद्धतीनं जात असतो, पक्षापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम संबंधित पक्षामध्ये जे जे पदाधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या मार्फत योग्य पद्धतीनं वरपर्यंत पोहोचलेले. कुणी थोडस सोंग करून कुणीही काही सांगितलं तरी वरची मंडळी ही अभ्यासू आहे, त्यामुळं आपण हवालदिल व्हायचं काही कारण नाही. सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे, उद्यापर्यंत तुम्ही वाट बघावी. आपल्या ज्या भावना आहेत की पक्षाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय धैर्यशील दादांनी आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. रात्री जी कोर कमिटीची गोपनीय बैठक होती त्यामध्ये काय झालं, कोर कमिटीचा एक मेंबर म्हणून मी त्या ठिकाणी बैठकीला हजर होतो. छत्रपती उदयन महाराजांना अपेक्षित असणाऱ्याच भूमिका त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात. आपलं म्हणणं एवढंच आहे, अशी चर्चा होत असताना धैर्यशील दादांनी आपलं मत व्यक्त करावं. ते तुमचं मत व्यक्त करत असताना त्या संदर्भात मी आता धैर्यशील दादांशी बोलून पक्षाच्या वतीनं उद्या आम्ही प्रेस घेण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊन पक्षाची जिल्ह्यातील भूमिका उद्या आम्ही पत्रकारांच्या समोर मांडू. पत्रकार परिषद घ्यायच्या अगोदर तुम्हाला पूर्व सूचना दिली जाईल. एक मिनिट, हे बघा, छत्रपती उदयन महाराजांच्या विचाराला गालबोट लागेल असं कुणीही वर्तन करायचं नाही, पहिली गोष्ट. आणि आता वाजलेले आहेत 8:30 वाजता कुठलीही पत्रकार परिषद होत नाही. संबंधितांना सगळ्या सूचना जाणं गरजेचं आहे. उद्या 11 ते 12च्या दरम्यान आपण पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला अपेक्षित जिल्हा अध्यक्षाकडून काय बोलणं गरजेचं आहे किंवा त्यांनी जी काय मनोगत आहे काय व्यक्त करणं गरजेचं आहे ते करण्याचं काम छत्रपती उदयन महाराजांचा मावळा म्हणून आणि लोकसभेचा भारतीय जनता पार्टीचा संयोजक म्हणून मी काम करेन. परंतु तुम्ही एवढी आततायीपणाची भूमिका घेऊ नका. कुठंतरी ह्या गोष्टी छत्रपती शिवरायांचे मावळे शूर होते, गनिमी कावा त्यांच्याकडे होता, त्याच पद्धतीनं असा आरडाओरडा करून आपण चालणार नाही. आपण छत्रपती उदयनराजांचे मावळे आहोत. छत्रपती उदयन महाराजांनी 10 वाजता आम्हाला सगळ्यांना प्रमुख मंडळींना बोलवलंय तुमचे प्रतिनिधी म्हणून. त्यांच्याशी आम्हाला चर्चा करू द्या आणि मगच आपण पुढचं पाऊल घ्यायचं एवढं लक्षात ठेवा. कृपा करून
अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीनं हे करू नका। आणि अशा काही गोष्टीमुळं गालबोट लागून तुम्हाला परत पश्चाताप होईल अशी कुठली गोष्ट कुणी करू नका, एवढीच कळकळीची विनंती करतो। तुमच्या भावना भूमिका एकदम रास्त व बरोबर आहे, त्या बिलकुलही चुकीच्या नाहीत हे मी सुद्धा जाणतो। त्यामुळं आपण सर्वांनी संयमानं शांततेत सगळं हे करावं, कारण छत्रपती उदयन महाराज एक वादळी व्यक्तिमत्व आहे। त्यांच्याकडे एक म्हणजे सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित आपण त्यांना करून चालणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा निर्णय घेत असताना सगळ्या गोष्टी विचारांती करत असतात। आणि त्यांना काय चुकीचं वाटलं तर ते थेट बोलतील ना, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अमित शाह साहेब, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांशी जवळून बोलण्याचं काम ते करतात। त्यामुळं आपण एवढं ही होऊन जायचं नाही, उद्या त्या संदर्भातली योग्य भूमिका आपण प्रेस समोर मांडू। मनापासून सगळ्यांना धन्यवाद। उद्यापर्यंत सगळ्यांनी शांत